वेलकम लर्नर्स. कसे आहात? मजेत ना? आपण आज इयत्ता चौथीचा पाठ क्रमांक 4 पक्की मैत्री हा धडा बघूया. ओके. धडा आहे पक्की मैत्री. आता आपण बघू रोहनची कोणासोबत मैत्री आहे ते. रोहनने शेतात बसून आंबा खाल्ला. आंब्याची कोय तिथेच मातीत टाकली. पावसाळा सुरू झाला होता. काही दिवसांनी तो बाबासोबत शेतात गेला. त्यावेळी त्याने पाहिले की आंब्याच्या कोईला कोंब फुटला होता. कोंब म्हणजे काय? तर आपली जे बी पडलेली असते त्याला जेव्हा पाऊस पडतो, पाणी पडतं त्यावर, त्यातून असा हिरवा छोटासा कोंब निघतो बाहेर, अंकुर निघतो, त्याला आपण कोंब म्हणतो. तर तो त्याला दिसला आंब्याच्या कोईला. आंब्याच्या कोय म्हणजे आंब्याची बी. त्याने बी टाकली होती ना, तर त्याला तो कोंब फुटला होता. तेवढ्यात गोड आवाजात त्याला कोणीतरी हाक मारली. रोहनने कान टवकारले, इकडे तिकडे पाहिले. त्याला त्या कोंब फुटलेल्या कोईतून आवाज आल्यासारखे वाटले. त्याने आश्चर्याने पुन्हा कोईकडे पाहिले. कोंब फुटलेली ती कोय त्याच्याकडे बघू हसून पाहत असल्यासारखे त्याला जाणवले. तर रोहन रोपाला म्हणाला, तूच हाक मारलीस का मला? तर रोप म्हणतो, होय, मीच हाक मारली. मग रोहन म्हणतो, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? रोप म्हणतो, मित्रा, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचं आहे रे. मग रोहन म्हणतो, मी तुला त्यासाठी नक्की मदत करेन. सांग, मी काय करू? काय करू मी? मग रोप म्हणतो, तुला माझी काळजी घ्यावी लागेल. मग रोहन म्हणतो, होय, नक्कीच. त्यासाठी मी तुला नियमित पाणी घालेल आणि तुझ्यासोबत कुंपण पण घालेल. तर कुंपण म्हणजे काय? तर आपण झाडाच्या आजूबाजूने ती जाळी किंवा काही लावतो आपण त्याला संरक्षण करण्यासाठी, त्याला आपण कुंपण बोलतो. कुंपण लावल्याने काय होतं, तर झाडाला कोणी खाऊ नये, कोणी प्राण्याने वगैरे खाऊ नये, ते झाड खराब होऊ नये म्हणून आपण त्याला कुंपण लावतो. तसं रोहन पण त्याला म्हणाला की मी तुझ्याभोवती कुंपण घालेल. तर रोप खुश होऊन जातं. मग रोप म्हणतं, मग मी तर खूप खूप मोठा होईन आणि तू जेव्हा तुझ्या मित्रांसोबत माझ्या जवळ खेळायला येशील तेव्हा तुला सावली आणि मी फळे देईल. मग रोहन म्हणतो, होय, मग आपण सगळे मिळून मज्जा करू. इतक्यात बाबाची हाक रोहनच्या कानावर पडली. रोपाचे व त्याचे बोलणे सांगण्यासाठी रोहन बाबाकडे धावला. आपला आता धडा वाचून झालाय. तर या धड्यातून तुम्हाला संदेश काय द्यायचा प्रयत्न केलाय, काय शिकवायचा प्रयत्न केलाय? की झाडे आपले मित्र आहेत. आपण झाडांची काळजी घेतली पाहिजे. कारण झाडे आपल्याला काय देतात? फळे देतात, सावली देतात, शुद्ध हवा देतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, संगोपन केले पाहिजे, झाडे वाढवली पाहिजेत. हा आपल्याला ह्या धड्यातून शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने जेवढी लावता येईल जास्तीत जास्त झाडे लावायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आता आपण धडा वाचून झाला आहे. आता आपण प्रश्न बघूया. प्रश्न आहे पहिला प्रश्न काय आहे? एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, रोहनने आंब्याची कोय कोठे टाकली? कोठे टाकली होती रोहनने आंब्याची कोय? मातीत. हे बघा, रोहनने आंब्याची कोय मातीत टाकली. दुसरा प्रश्न, आंब्याच्या कोईला कोंब केव्हा फुटला? आंब्याच्या कोईला कोंब केव्हा फुटला? जेव्हा पावसाळा सुरू झाला. पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी कोईला कोंब फुटला. तिसरा प्रश्न, रोहनला कोणी हाक मारली? कोणी हाक मारली रोहनला? रोहनला रोपाने हाक मारली. चौथा प्रश्न, रोहन आणि त्याच्या मित्रांना रोप काय देणार आहे?
रोहन आणि त्याच्या मित्रांना रोप त्यांना सावली व फळे देणार आहे. काय देणार आहे रोप त्यांना? सावली व फळे. प्रश्न 2. कोण म्हणाले? हे वाक्य दिलेलं आहे ते कोण कोणास म्हणाले हे आपल्याला लिहायचं आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, तूच हाक मारलीस का मला? असं कोण म्हणालं? तर असं रोहनने रोपाला विचारलं. रोहन म्हणतो ना त्याला की तूच हाक मारलीस का मला? तर त्याचं उत्तर काय येईल? असे रोहन रोपाला म्हणतोय. दुसरा काय आहे? मला तुझ्यासोबत मोठं व्हायचं आहे रे, असं कोण म्हटलं? असं रोप रोहनला म्हणालं. तिसरा प्रश्न, तुला माझी काळजी घ्यावी लागेल, असं कोण म्हटलं? असं रोप रोहनला म्हणालं की तुला माझी काळजी घ्यावी लागेल. चौथा प्रश्न, आपण सगळे मिळून मज्जा करू, असं कोण म्हटलं? असं रोहन रोपाला म्हणाला, आपण सगळे मिळून मज्जा करू. समजलं? आता आपण पुढचा प्रश्न बघू. काय दिलेलं आहे पुढे? विचार करा व सांगा. आता त्यामध्ये दिलेला आहे प्रश्न पहिला, रोहनच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही रोपाची काळजी कशी घेतली असती ते सांगायचं आहे. आता रोहनच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही रोप लावलं असेल, झाड लावलं असेल तर तुम्ही त्याची काळजी कशी घेणार हे इथे तुम्हाला लिहायचं आहे. तर काय काय लिहिणार तिथे? मी रोपाला नियमित पाणी घातले असते, कुंपण घातले असते आणि त्याची काळजी घेतली असती. हेच केलं असतं ना तुम्ही पण? प्रश्न दुसरा, झाडाची वाढ होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते ते सांगायचं आहे. आता झाड वाढवण्यासाठी काय काय लागतं? तर पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो, हवा लागते, सुपीक माती लागते, खत लागतं आणि संरक्षण लागतं. संरक्षण म्हणजे तेच कुंपण. कुंपण घातलं तर कोणी प्राणी वगैरे ते खाऊ नाही शकत, त्यामुळे झाड आपलं व्यवस्थित वाढतं. हे सगळे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. आता पुढचा मजेशीर पॉइंट आहे, खेळू या शब्दाशी मध्ये ओळखा पाहू. आता तुम्ही ओळखून बघा काय आहे. हिरवा पिवळा रंग माझा, म्हणतात मला फळांचा राजा. ओळखा बघू मी कोण? कोण आहे? आंबा. दुसरा आहे, बाहेरून काटेरी आतून गरे, ओळखा पाहू कोण बरे? कोण आहे? फणस. ज्यात असतं ना बाहेरून काटेरी आणि आत गरे, तर कोण आहे? फणस. तिसरा आहे, मी आहे लहान पण गुच्छाने राहतो, हिरवा किंवा काळा, आंबट गोड लागतो. कोण आहे? ओळखा पाहू. आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघू तुम्हाला येत आहे का. विचार करा आणि सांगा. कमेंटमध्ये मला ॲन्सर करा. ओके, पुढचं बघू. लिहिते होऊयामध्ये काय दिलं आहे? तर प्रश्न पहिला आहे, पुढील फळांच्या बियांची नावे सांगा. इथे तुम्हाला फळ दिलेलं आहे, त्याची बीचं नाव सांगायचं. काजूला असते बी. आंब्याला काय असते आपण आताच पाहिलं. रोहन काय टाकतो तिथे? आंब्याची कोय. काय टाकतो? कोय. हे बघा, आंब्याची कोय. फणसाचे काय असतात? फणसाचे असतात गरे आणि त्यात असतात बिया, म्हणजे फणसाची पण बीच असते. चिंचेची काय असते? चिंचेची बी असते, किंवा त्याला म्हणतात चिंचोकी. चिंचोकी असते म्हणजे बीज असते, ब्राऊन कलरची, डार्क ब्राऊन कलरची कडक अशी बी असते चिंचेमध्ये. पाहिली आहे का तुम्ही? प्रश्न दुसरा प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे? एक चित्र दिलेलं आहे आणि त्यावरून तुम्हाला गोष्ट किंवा कथा, जे चित्र दिलेलं आहे त्या चित्रावरून कथा पूर्ण करायची आणि त्याला योग्य ते शीर्षक द्यायचं आहे. तर तुम्ही तुमची कथा तिथे चित्र बघून हे पूर्ण करायची आहे. आपण बघूया काय आपण पुढे लिहू शकतो. आज बाईंनी सर्व विद्यार्थ्यांना वर्गातील वाचन कट्ट्यावरील पुस्तकांचे वाचन करायला सांगितले. सर्वजण आपापल्या आवडीची पुस्तके वाचू लागले.
बाई आवडीने मुलांशी वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलू लागल्या. आता पुढे आपल्याला ते पूर्ण करायची आहे गोष्ट. तर आपण बघू. पुस्तकांविषयी बोलू लागल्या त्याच्या पुढे. मुलांनी पुस्तकातील गोष्टी, कविता आणि माहिती सर्वांना सांगितली. बाईंनी त्यांच्या शंका दूर केल्या व चांगले वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्वांनी रोज थोडा वेळ पुस्तके वाचण्याचा संकल्प केला. त्यामुळे मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांचे ज्ञान वाढले. ही आपण आता पुढे जे इथे थोडी गोष्ट दिलेली आहे ते आपण पूर्ण केली. तर त्या गोष्टीमध्ये काय आपण शिकवायचा प्रयत्न केलेला आहे की पुस्तके हे ज्ञानाचे भांडार आहे. नियमित वाचन केल्याने ज्ञान आणि विचारशक्ती वाढते. तर आपल्याला आता याला शीर्षक द्यायचं आहे. तर शीर्षक काय देऊ शकता तुम्ही? आता मी दिलेलं आहे वाचनाची गोडी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरं शीर्षक देऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार ही गोष्ट पण दुसऱ्या शब्द वापरून किंवा दुसरे वाक्य वापरून तुमच्या आवडीनुसार तुम्ही पूर्ण करू शकता. ओके, आपली ही गोष्ट अशी छान पूर्ण केली. आता तुम्ही ती वाचून घ्या. पुढचं काय आहे? आपण समजून घेऊया. समजून घेऊयामध्ये काय दिलेलं आहे? वाचा. तर हा दिलेला आहे थोडा छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे. आपल्याला त्याच्यातून उद्गारचिन्ह शिकायचे आहे. म्हणून आपण हा वाचूया आणि बघूया कुठे कुठे उद्गारचिन्ह दिलेले आहे. आज जयेश सकाळी लवकर उठला. खिडकीच्या फटीतून सकाळची कोवळी किरणे त्याच्या चेहऱ्यावर पडली. तो चकित होऊन म्हणाला, अरे वा, किती सुंदर सकाळ आहे ही. त्याने पटकन खिडकी उघडली. बाहेर पक्ष्यांची किलबिल, गार वारा, कोवळे सूर्यकिरण, सगळेच वातावरण खूप छान होते. तेवढ्याच आई म्हणाली, जयेशला लवकर उठलेला पाहून आई म्हणाली, अरे वा जयेश, उठलास? पहा किती प्रसन्न सकाळ आहे. जयेश आनंदाने म्हणाला, आजचा दिवस कमाल आहे. हे बघा इथे दिलेले आहे उद्गार चिन्ह कुठे कुठे द्यायचे. तर उद्गार चिन्ह कुठे कुठे लावू शकतो आपण? जिथे आपल्याला आनंद होतो, जिथे आपल्याला आश्चर्य होतं, कौतुक करायचं असेल किंवा दुःख असेल तिथे पण आपण वापरता येतं. आपण पुढे त्याचे उदाहरण बघूया. तर इथे खाली दिलेले आहे वाक्य वाचा. त्यामध्ये पण त्यांनी उद्गार चिन्ह आपल्याला लावून दिले आहे. तर ते आपण वाचून बघूया. अरे वा, किती सुंदर सकाळ आहे ही. हे बघा, हे सुंदर आश्चर्याची आनंदाची वाक्यामध्ये त्यांनी उद्गार चिन्ह लावलेलं आहे. अरे वा जयेश, उठलास? इथे पण आश्चर्य आहे. पहा किती प्रसन्न सकाळ आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. इथे पण त्यांनी उद्गार चिन्ह आपण लावू शकतो. आजचा दिवस कमाल आहे. इथे पण आपण उद्गार चिन्ह वापरू शकतो. आता आपण हे बघा इथे दिले आश्चर्य, नवल, मनातील भावना प्रकट करताना या चिन्हाचा उपयोग केला जातो. कसं असतं उद्गार चिन्ह? असं आणि खाली त्याला डॉट. हे झालं आपलं उद्गार चिन्ह. हे बघा इथे दिलेलं आहे. तर आपण प्रश्न पहिला बघूया की कुठे लावता येईल आपल्याला उद्गार चिन्ह. ओके, आता पहिला आहे अरे रे तो पडला. कुठे लावता येईल? हे बघा इथे अरे रे इथे लावता येईल. अरे रे तो पडला. पुढचं काय? शाब्बास, असेच अक्षर काढ. कुठे लावता येईल? शाब्बासच्या पुढे. हे बघा शाब्बास, असेच अक्षर काढ. बाप रे, किती भीषण अपघात होता. हे बघा ही दुःखाची बाब आहे म्हणून यामध्ये बाप रे इथे लावता येतं. किती भीषण अपघात होता म्हणजे आनंद, आश्चर्य, दुःख, कौतुक, भीती ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण उद्गार चिन्ह लावू शकतो. आहा, किती सुंदर दृश्य आहे. हे बघा इथे लावायचं. आहा हा, किती सुंदर दृश्य आहे. अरे वा, काय छान रांगोळी काढलीस. हे बघा अरे वा, काय छान रांगोळी काढलीस. लावलं ना? आता हे पुढचं आहे वाचा, समजून घ्या व लिहा. पाणी हेच जीवन. पाण्याचे महत्त्व सांगणारे वाक्य.
हे कोणतं वाक्य आहे? पाण्याचं महत्त्व सांगते आपल्याला. आणि हे झाडे लावा झाडे जगवा, यात आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश देणारे वाक्य आहे. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावलं तर आपलं पर्यावरण सुरक्षित राहील. हे विद्यार्थ्यांना उद्गारवाचक चिन्हाची ओळख करून द्यायची आहे. मी तुम्हाला उद्गार चिन्हाची ओळख करून दिलेली आहे. हे असतं आपलं उद्गार चिन्हाने कुठे लावायचं ते पण सांगितलं आहे. जिथे आश्चर्य असेल, दुःख असेल किंवा आनंद असेल किंवा कौतुक असेल किंवा भीती असेल, अशा ठिकाणी आपण उद्गार चिन्हाचा उपयोग करू शकतो. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. बाय. थँक यू. कीप लर्निंग.